मम्मी वहिनीला काय झालं? हिला कायचा जिंका आला काय नु हिला माहिले काली काय जिंका वाकडं तोंड असते तिचं सारखं. अगं पण सगळी कामं वहिनीलाच करायची, त्याच्यामुळे वहिनीला एकदा विचारणं गरजेचं आहे. आलेच मी विचारू. वहिनी, मी तर तुम्हाला सांगितलं मला इथे राहायचंय म्हणून, पण आता तुम्हाला काय वाटतं ते पण मला सांगा. कसं आहे, शेवटी आपल्या दोघींनाच एकत्र राहायचंय आणि आपल्यालाच एकमेकींना समजून घ्यायचंय. ताई तुम्हाला माहिती मी माझ्या करिअरसाठी अजून मुलं बाळ होऊ दिली नाही आणि सासूबाई मला बाहेर शिक्षणासाठी पाठवत नाही, म्हणून मी माझी घरातली कामं उरकून मला जेवढा वेळ भेटेल तेवढा मी माझा अभ्यास करायचं बघते. आणि तुम्ही जर इथं आल्या तर मग कसं होतं, बाळ वगैरे आले शाळेतून आले की मग ते माझ्यापाशीच असणार, मग मी माझ्या अभ्यासासाठी वेळ कसा काढू? आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही, मी तुमच्यासाठी जेवण बनवून मी जे नाही ते करेन, पण माझ्या अभ्यासासाठी मग मी वेळ देऊ शकत नाही. मग कसं करायचं? प्लीज माझ्या ह्या बोलण्यास तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मला उलट तुम्ही इथे राहिले ना तर आनंदच आहे, मला काहीच त्रास नाहीये, पण फक्त माझ्या अभ्यासाचाच प्रश्न आहे. तुम्ही बोलताय ना ते पण बरोबर आहे वहिनी. ठीक आहे मग. विचारलं ग वहिनीला, मग कवा किती राहिला पोराबाळांना घेऊन? मग मी तुला वाटतच नाही आम्ही इथं राहायला यावा, मग कसं काय येऊ आम्ही राहायला? अगं मला का वाटायचं नाही, मी एवढी शिकवली सवारली, तू चांगली कंपनीत नोकरीला लागली आणि तुझ्या नोकरीसाठी ना ही आई काही बी करू शकते. एक आई आपल्या लेकीसाठी काही पण करू शकते, पण तीच आई आपल्या सुनासाठी काहीच करू शकत नाही. तिच्यासाठी काय कमी केले तर मस्त केले मी. मम्मी वहिनी त्यांचं शिक्षण पूर्ण करायला बाहेर जायचं म्हणतात, तू जर त्यांना परवानगी दिली ना तर नक्की ते जातील आणि मी पण माझ्या पोरांना घेऊन इथं येईन. तुझ्या भरोशा सोडून मी पण नोकरी करीन आणि वहिनीचं पण शिक्षण पूर्ण होईल. सासूबाई लग्नाच्या आधी पण मी बाहेर राहून शिक्षण कंप्लीट करत होते, पण पप्पांना वाटलं नाही का मग शिक्षण पूर्ण होऊन पुन्हा नोकरी लागणार किती दिवस जातील, म्हणून मग त्यांनी माझं लवकर लग्न केलं, बाकी काय नाही. हा मम्मी, लग्नानंतर कित्येक मुलींचं शिक्षण असंच अर्धवट राहतं आणि तुझ्यासारखी जर सासू मिळाली मग तर कल्याणच झालं. सुना कायम त्यांच्या संसारात आणि मुलांबाळामध्येच बिझी राहतात, पण जर सासू चांगली मिळाली ना तर त्याच सुनेला चांगलं शिकवतात आणि तिच्या पायावर उभं करतात. तू म्हणणं बरोबर आहे पिंके. होय ग, बावड्याची परवानगी आहे का तुला नोकरीला जाऊन द्यायला? यांचं काय नाही, हे म्हणतात आईची परवानगी असेल तर माझी पण परवानगी. त्याचं जर म्हणणं असेल ना मग जा तू बिंदास नोकरीला, मी आहे तुझ्या पाठीशी, तू काय टेन्शन घेऊ नको, जा. आता कसं माझी आई शोभती. थँक्यू ताई.